नमस्कार, मी टीटीची संपादिका पूजा झाले. तर तुम्हाला कसं वाटतं? खूप छान वाटतं. तसा नवीन अनुभव आला की मी आज पहिल्यांदा शूटिंगमध्ये सीनमध्ये छान असं ॲडव्होकेट बनली आहे. खूप छान वाटतं. आमच्या दादासाहेबांना कधी जामीन मिळणार आहे? तसं मला जामीन करूच वाटत नाही, कारण मी जेव्हा दादासाहेबांना भेटायला जाते तेव्हा मला त्यांना समोर बघितलं का असं वाटतं की केस हारले पाहिजे आणि कायम मला इथंच भेटले पाहिजे. म्हणजे दादासाहेबांसोबत आपल्याला लग्न करायचं झाकण जुने त्यात माझं केअर सुने मला झाकण जुने म्हणते बघूला तोंडाची याचा नवरा आहे, दोघींचा नाही. बरं, तुम्ही त्यांची पहिली बाई. मग तुम्हाला जराशी पण लाज वाटत नाही का चौथीला एवढं टॉर्चर करायला? आम्ही टॉर्चर नाही करत. तुम्हाला थोडंसं पण काही वाटत नाही की एवढं नसून तुम्ही डॉक्टर समोर आणि कोणतं नाव आहे दिवाणी व बारामती या ठिकाणी मला तेवढं नसून भेटून पटून नाही माझ्या नवऱ्याने मला असं चांगलं राहायला शिकवलं नाही नवऱ्याने मला. आता चला आपण बोलूयात त्यांच्या सुनाकडं, म्हणजे दादासाहेबांच्या सुना. मग सुनबाई, सासूला रिपोर्टर बनवून रिपोर्टर झालेलं बघून तुम्हाला कसं वाटतंय? लय भारी वाटते. आणि त्यात पण माझी सासू भगवाने तुला भारीच वाटणार आहे का मी घरात नाही मग काहीतरी कांड करायचं? बरं, लई छान वाटतंय. तुम्ही कायमची हेच कामं करा, बाहेरच राहा. तुला तर वाटेल ना, तू घरीच तुला कसं झाडून खराट्यान तू सासरा येतोय की माझा. चला घ्या माझं साधं मानवरा आला. चला तर आपले दादासाहेब रे मानवरा मा पण नवरा येतो.